पावसाळा म्हटलं की सगळीकडे चिकटपणा, जे काही आपण स्किन केअर करतो ना ते पण अगदी पावसाच्या पाण्यामध्ये निघून जातं. चलो गेट रेडी विथ मी फॉर दिस मॉन्सून सीझन. जसं कोरफड आहे आपल्याला माहिती आहे हायड्रेशनसाठी उत्तम आहे. की आता ऊन नाहीये तर मग सनस्क्रीन कशाला लावायचं. तुमची बॉडी हे काही खरकट भांडं नाहीये. पावसाळ्यात काय होतं, फंगल इन्फेक्शन्स होतात, म्हणजे काख, मान, पाठ. नमस्कार मैत्रिणींना, पावसाळा जवळ येतोय ना. पावसाळा म्हटलं की सगळीकडे चिकटपणा, दमटपणा, आपली स्किन म्हणजे चेहऱ्याची स्किन आणि ओव्हरऑल स्किन आपली दमट मॉइस्ट होते. जे काही आपण स्किन केअर करतो ना ते पण अगदी पावसाच्या पाण्यामध्ये निघून जातं. मग आपण म्हणतो राहू दे, कशाला करायचं. अतिशय कमी प्रॉडक्ट्स वापरून आज मी तुम्हाला दाखवणार आहे नव्या आयुर्वेदच्या कुठले प्रॉडक्ट्स की ज्याच्यामधनं अगदी आपण 2 मिनिटांमध्ये रेडी होतो. नव्या आयुर्वेदचे सगळे प्रॉडक्ट्स आहेत ना ते आयुर्वेदिक तत्व, आयुर्वेदिक इन्ग्रेडियंट्स वापरून केलेले आहेत, नैसर्गिक अनुभव देणारे आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्टिकी फ्री अनुभव जो आपल्याला पावसाळ्यात लागणार आहे तो देणारे आहेत. चलो गेट रेडी विथ मी फॉर दिस मॉन्सून सीझन. स्टेप 1, एक असं मॉइश्चरायझर ते प्रत्येकाला लागणार आहे. कोरफड कडुनिंब जेल बेस मॉइश्चरायझर. कोरफड आणि कडुनिंब याचा पॉवरफुल कॉम्बो. जसं कोरफड आहे आपल्याला माहिती आहे हायड्रेशनसाठी उत्तम आहे आणि कडुनिंब जे अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टी देतं. या दोन्हीचा कॉम्बो आहे तो जेल बेस फॉर्म मध्ये. त्यामुळे काय होतं ना, इझिली अब्झॉर्ब होतं स्किन मध्ये, कळणार पण नाही की कधी अब्झॉर्ब झालं. स्टिकी नाही वाटत अजिबात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कम्फर्टेबल फील आहे, फ्रेश फील येतो ह्याच्यानंतर. हे जे कॉम्बिनेशन आहे ना ते प्रत्येक स्किन टाईप आणि कुठल्याही वयोगटातला व्यक्ती वापरू शकतो. स्टेप नंबर 2, ढगाळ वातावरण असलं ना तरी सुद्धा UVA रेज ऍक्टिव्हेट असतात. आपल्याला असं कायम वाटतं ना की आता ऊन नाहीये तर मग सनस्क्रीन कशाला लावायचं, पण हे रोज लावायला हवं कारण हे रोजचा आपल्या स्किन केअरचा एक पार्ट असलं पाहिजे. हे जे सनस्क्रीन आहे ना आमचं नव्या आयुर्वेदचं ते 45 SPFचं आहे आणि PA++ इंडेक्स आहे. त्यामुळे असं ते थरावरती थर बसत नाही त्याचा किंवा असा व्हाईट कास्ट दिसत नाही, पटकन अब्झॉर्ब होतं स्किन मध्ये. आणि हे असं अब्झॉर्ब होतं ना की ज्याच्यामुळे ग्लो पण मिळतो, म्हणजे आपल्याला प्रोटेक्शन पण मिळत आहे आणि ग्लो आणि लुक्समुळे कॉम्प्लिमेंट्स पण मिळत आहेत. आणि बरं, एक महत्वाची गोष्ट, जसं तू लावतेस ना तसं तुझ्या पार्टनरला पण रोज ते लावायला आहे कारण हे दोघांसाठी बनवलेलं प्रॉडक्ट आहे. स्टेप नंबर 3, स्क्रब. नीम आणि हळदीचा फेस आणि बॉडी स्क्रब. स्क्रब म्हणजे ओरबाटणं नाहीये बिलकुल. तुमच्या स्किनला तुमची बॉडी हे काही खरकट भांडं नाहीये की तुम्हाला त्याला ओरबाडून काढायचंय, घासून घसा काढायचंय, अजिबात नाही. एकदम सॉफ्ट फील देणारं एक स्क्रब पाहिजे की जे आपल्या फेस आणि बॉडी दोन्हीला खूप चांगला एक्सफोलिएट करेल. म्हणजेच काय तर पोर्स मोकळे करेल आपल्या चेहऱ्याचे किंवा बॉडीचे, आपल्याला डेड स्किन निघून जायला मदत करेल. त्यासाठीचं एक स्क्रब जे फेस आणि बॉडीला दोन्हीला वापरता येईल. आमचं नीम आणि हळदीचं फेस आणि बॉडी स्क्रब याच्यामध्ये आहेत अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज आणि ज्याच्यामुळे फंगल इन्फेक्शन्स पासून आपल्याला लांब राहता येतं. त्यासाठी आम्ही बनवलाय नीम आणि हळदीचा एकदम सॉफ्ट फील देणारा फेस आणि बॉडीचा स्क्रब. हा जो स्क्रब मी आता दाखवला ना तो तुम्हाला आठवड्यातून एकदा किंवा 2दा वापरायचा आहे, ज्याने उत्तम एक्सफोलिएशन होणार आहे. स्टेप नंबर 4, नव्या आयुर्वेदचा नीम ऑइल स्क्रब सोप. पावसाळ्यात काय होतं, फंगल इन्फेक्शन्स होतात, म्हणजे काख, मान, पाठ, अगदी आपले नाजूक अवयव, गुप्तांग या ठिकाणी काळसर लालसर चट्टे उठायला सुरुवात होते. त्याला खाज खूप येते आणि लाली खूप जास्त असते. या सगळ्यासाठी असं एक सोल्युशन पाहिजे की जे रोज वापरता येईल. त्यासाठी आहे आमचा नीम ऑइल स्क्रब सोप. ह्याच्यामध्ये जे स्क्रबिंगसाठी पार्टिकल्स वापरलेत ना ते स्क्रबिंगचे नाहीयेत, ह्याच्यासाठी वापरले नीम चूर्ण. ह्याच्यामध्ये सुद्धा आयुर्वेदिक थेरपिटिक गोष्टींचा वापर केलाय. त्यामुळे रोजचा स्नानाचा जो अनुभव आहे ना तो तुम्हाला अगदी नॅचरल आणि आयुर्वेदिक वाटणार आहे. ह्याच्यामध्ये आहे कडुनिंबाचं चूर्ण आणि नीम ऑइल की जे आहे नॅचरल जर्म फायटर, नॅचरल जर्म किलर. त्याच्यामुळे काय होतं की रोज आपल्याला आंघोळ करतानाचा अनुभव असतो ना, अगदी लहान मुलांना सुद्धा आपण हा साबण वापरू शकतो आणि त्यामुळे अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टी रोज मिळत राहते आणि ह्या फंगल इन्फेक्शन्स पासून बचाव होऊ शकतो. हे आहे माझं मॉन्सून स्किन केअर. तुम्ही यापूर्वी नव्या आयुर्वेदचे कोणते प्रॉडक्ट्स वापरलेत का ते आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि टॅग करा तुमच्या स्किन केअर बडीला.
स्किन केअर हे रोज करायची गोष्ट आहे, त्यामुळे कन्सिस्टन्सी इज द की. हे कन्सिस्टंटली रोज करा आणि नव्यारवेट.com ला नक्की व्हिजिट करा, कारण का नव्यारवेट.com वरती हे सगळे प्रॉडक्ट्स तुम्हाला एकाच ठिकाणी खरेदी करायला मिळणार आहेत. नव्यारवेट.com नक्की लक्षात ठेवा.